third day of Novena to Saint Jerome, Mass Intentions, Soul of Mother by one person, Thanksgiving to Saint Jerome by Edward Fernandez, for the good health of family members by Anna Teres, Soul of Delphine Teres by Vanessa Rao Teres, Soul of Anusia Patel by Nikesha Snemal Teres, Soul of Xavier Fernandez by Anthony Fernandez and
आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण येशूची वंशावळीबद्दल ऐकतो. येशू हा दावीद राजाच्या घराण्यामधून आला हे स्पष्ट करण्यासाठी शुभवर्तमानकार अब्राहामापासून ते दाविदापर्यंत कोण कोण होऊन गेलं आणि त्यांच्यामध्ये त्यांची मुलं कोण होती, काही लोकांच्या बायका कोणत्या होत्या आणि त्यांना कोणती मुलं झाली आणि त्याच्यामधून दावीद आणि दाविदापासून योसेफ कसा जन्माला आला त्याबद्दल सुंदर असं विवेचन आजच्या शुभवर्तमानात आपल्याला आढळतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एखादा तरुण आणि तरुणी लग्न करतात कशासाठी? कारण त्यांना वंश वाढवायचा असतो. ख्रिस्त सभेच्या आज्ञेप्रमाणे कुटुंब निर्माण करायचं असतं. परंतु कधी कधी काही अडथळे निर्माण होतात आणि त्या तरुण जोडप्यांना मुलंबाळं होत नाही. आज आपण येशूच्या वंशावळीबद्दल अभ्यास करत असताना परमेश्वराने या मूल न झालेल्या सर्व तरुण तरुणींना स्पर्श करावा आणि त्यांची जी इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण करावी. आई होण्याचं स्वप्न किंवा वडील होण्याचं स्वप्न जे त्यांचं आहे ते साकार व्हावं म्हणून आजच्या दिवशी संत जेरोमच्या चरणाशी त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आजच्या पवित्र दिवसामध्ये सहभागी होत असताना आपल्या पापांची आपण परमेश्वराकडे क्षमा मागूया. आपले उत्तर आहे क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, हे प्रभो, आमच्या पापामुळे आमचे अंतःकरण दुःखी झाले आहे. आमच्या प्रार्थना ऐक, आम्हाला दीर्घ शक्ती दे. तुझा पुत्र आम्हासाठी आनंदाचे वरदान घेऊन येतो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. याकोबने आपल्या मुलांना बोलावले व म्हटले, याकोबच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका. तुमचा बाप इस्रायल याच्याकडे कान लावा. हे यहूदा,
तुझे बंधू तुला धन्यवाद देतील. तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगुटी करेल. तुझ्या पापाचे डोंगे तुझ्याकडे नमतील. यहुदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहांसारखा सिंहणीसारखा दबून बसला आहे. त्याला कोण छेडणार? यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड ज्याच्या पायामधून ढळणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञांकित होती. हा प्रभूचा शब्द आहे. जो आपल्या शक्तीने आणि हळूवारपणाने सर्वांना हुकूम सोडतो, त्याने येऊन आपल्याला सन्मानाचा मार्ग शिकवावा. हालेलुया. प्रभु तुम्हारोबर असो. संतमतेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. अब्राहामचा वंशज येशू ख्रिस्त ह्याची वंशावळ. अब्राहम हा इसाकाचा बाप, इसाक याकोबाचा, याकोब यहुदा व त्याचे भाऊ यांचा बाप, यहुदा पेरेस आणि
झेरह यांचा बाप, यांची आई तामार, पेरेस हेस्रोनचा, हेस्रोन रामचा, राम अमीदाबादचा, अमीदाबाद अमीनादाब नहशोनचा, नहशोन सलमोनचा, सलमोन बवाचा बाप, बवाची आई राहा, बवाज ओबेदचा बाप, ओबेदची आई रुत, ओबेद इशायाचा आणि इशाय दावीद राजा यांचा बाप, दावीद शर्मनाचा बाप, शर्मनाची आई उरियाची बायको होती, शर्मोन रहबामचा, रहबाम अबियाचा, अबिया आसाचा, आसा यहोशापाटाचा, यहोशापाट योरामचा, योराम उज्जियाचा, उज्जिया योथामचा, योथाम आहाजचा, आहाज हिजकियाचा, हिजकिया मनश्शेचा, मनश्शे आमोनचा, आमोन योशियाचा, योशिया आज यखन्या आणि त्याचे भाऊ यांचा बाप. त्या काळात यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले. बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर यखन्या शल्तियेलाचा बाप, शल्तियेल जरुब्बाबेलचा बाप, जरुब्बाबेल यबीहूदचा, यबीहूद एल्याकीमचा, एल्याकीम अज्जूरचा, अज्जूर सादोकचा, सादोक याकीम एलीहूदचा, एलीहूद एलाजारचा, एलाजार मत्तानचा, याकूबाचा, मत्तान याकूबाचा, याकूब योसेफाचा बाप. हा योसेफ मरियमचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेला येशूचा जन्म झाला. अशा रीतीने अब्रामापासून दाविदापर्यंत एकंदर 14 पिढ्या, दाविदापासून बाबिलोन येथे हद्दपार होईपर्यंत 14 पिढ्या आणि बाबुलोन येथे हद्दपार झाल्यानंतर ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या झाल्या. प्रभूचे हे शुभवर्तमान. कृपया बसून घ्या. ख्रिस्ताने आपलेल्या माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो परमेश्वराने नर आणि नारी निर्माण केली आणि त्यांना आशीर्वाद देत परमेश्वर म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि ही पृथ्वी व्यापून टाका. आकाशातील ताऱ्या इतकी आणि समुद्र तीरावरील वाळू इतकी तुमची संतती हो. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, या जगामध्ये कुठेही जा, सगळीकडे आपल्याला माणसांची गर्दीच दिसते. परमेश्वराचा आशीर्वाद खरा ठरलेला आपणास दिसतो. परमेश्वराच्या आशीर्वादाने माणसाची उत्पत्ती झाली आणि ही पृथ्वी, ही अवनी, ही धरती माणसाच्या गर्दीने भरून गेलेली आपल्याला दिसते. प्रिय बंधूंनी भगिनींनो, जवळजवळ 4 वर्ष आपल्या सेंट जॉन चर्चमध्ये मी कार्य करत आहे आणि माझ्याकडे हजारो लोक वर्षभरामध्ये प्रार्थनेसाठी येतात आणि त्यापैकी शेकडो लोक कशासाठी येत असतील? फादर, आम्हाला मुलगा नाही, आम्हाला लग्नाला 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, आम्हाला मुलगा नाही. फादर, आमच्यासाठी प्रार्थना करा आणि एकदा आम्हाला परमेश्वराने हे फळ द्यावं आमच्या संसाराच्या वेळीवरती, म्हणून तुम्ही संत जेरोमची मध्यस्थी मागा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यांना येताना मी त्यांची फाईल आणायला सांगतो, कारण ह्यापैकी बरेच लोक कुठे गेलेले असतात, डॉक्टरकडे ऑलरेडी गेलेले असतात
आणि तुम्हाला सांगायला बरं वाटत नाही, परंतु माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अनेक लोक बाबा, पीर, फकीर अशा ठिकाणी जाऊन परमेश्वराचं इतर देवाधर्मांची पूजा करतात बाळाच्या देणगीसाठी, तरी सुद्धा त्यांची इच्छा काही पूर्ण होत नाही. एवढंच नव्हे माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जे वैद्यकीय गोष्टी आहेत त्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या चर्चला मान्य नाही. वी डोंट यूज एनी आर्टिफिशियल कॉन्ट्रासेप्टिव्ह. कोणत्याही प्रकारची गर्भनिरोधके वापरण्यास आपल्या धर्मामध्ये परवानगी नाही. त्यानंतर वी डोंट यूज इन विट्रो फर्टिलायझेशन, त्याला आपण IVF म्हणतो, ते करण्यासाठी सुद्धा परवानगी नाही. क्लोनिंगसाठी सुद्धा परवानगी नाही आणि सरोगेट मदरसाठी सुद्धा परवानगी नाही. आता मी काय म्हणतो हे सर्व मी आताच तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही, परंतु एका वर्डखाली त्याला आपण म्हणतो जेनेटिक इंजिनिअरिंग, ह्याखाली हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मी एक्सप्लेन करू शकेन प्रायव्हेटमध्ये. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे चर्चच्या कायद्याला धरून नाही आणि कोणत्याही स्थितीमध्ये काही झालं तरी गर्भपात करण्याची परवानगी चर्च आपल्याला देत नाही. हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेक लोक लग्नाच्या अगोदर किंवा लग्नानंतर लवकर अपत्यप्राप्ती नको आहे म्हणून गर्भपात करतात आणि त्यानंतर त्यांना मुलाबाळाची देणगी कधीही मिळत नाही, हेही ते विसरतात. आज मी ह्या विषयावरती का म्हणतो, कारण आज आपण येशूची वंशावळी शुभवर्तमान वाचतो. वंश हा महत्वाचा आहे. वंश असला तर कुटुंब निर्मिती होते. ज्यावेळेला एखादा तरुण आणि तरुणी लग्न करतात आणि शारीरिकदृष्ट्या एकत्र येतात आणि ह्या शारीरिक संबंधामधून ज्या वेळेला त्यांची बायको प्रेग्नेंट होते आणि त्यानंतर तिचं बाळंतपण होतं, मुलाचा किंवा मुलीचा जन्म होतो, त्यावेळेला कुटुंब तयार होत असतं, निर्माण होतं. आणि म्हणून हे कुटुंब निर्माण व्हावं म्हणून आज अनेक पती पत्नी स्ट्रगल करत असताना आपल्याला दिसतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आता ही मुलं का होत नाही याला बरीचशी कारणं असतात. वैवाहिक शिबिर केलं जातं, परंतु सगळ्या गोष्टी वैवाहिक शिबिरामध्ये सांगितल्या जात नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्या कपलला जवळजवळ 1 ते 1.5 तास माझ्याबरोबर मी बसवतो, त्यांना चांगलं मार्गदर्शन करतो आणि त्यांना एक प्रश्न विचारतो. ज्या वेळेला तुमचं लग्न झालं त्यावेळेला धर्मगुरूने आपले हात उंचावले होते आणि त्याच्यामध्ये लांब लचक आमच्यानंतर आशीर्वाद दिला होता. आणि तो आशीर्वाद कोणता? तुम्हाला मुले बाळे हो, तुमच्या मुलांची मुले पाहण्याचं भाग्य तुम्हाला लाभो आणि सुखी दीर्घायुष्यानंतर स्वर्ग राज्यामध्ये तुमचा प्रवेश हो. आणि त्यानंतर फादर प्रार्थना संबोधतात. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. त्यावेळेला तुम्ही आमेन म्हणाला होता का? आणि बरेचसे कपल म्हणतात फादर आता आठवत नाही आम्ही आमेन बोललो की नाही. आणि म्हणूनच चर्चमध्ये आमेन हा शब्द फार महत्वाचा असतो. ज्या वेळेला मी येथे प्रार्थना बोलतो आणि तुम्ही तेथे असता आणि तुम्ही त्यावेळेला ती प्रार्थनेला आमेन म्हणून उत्तर देता, त्यावेळेला तुम्ही परमेश्वराला सांगता की फादर जी प्रार्थना करतोय ही केवळ फादरांची प्रार्थना नाही, तर ती माझी प्रार्थना आहे. ही प्रार्थना माझ्या ठाई खरी ठरो. आमेन हा शब्दाचा अर्थ असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्या पती पत्नीला मी माझ्या ऑफिसमध्ये उभं करतो आणि पुन्हा एकदा लग्नाचं पुस्तक काढून मी तो आशीर्वाद त्यांना पुन्हा देत असतो आणि त्यांना आमेन म्हणायला लावतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या पॅरिशमध्ये ज्या वेळेला मी लग्नाचा फॉर्म भरतो त्यावेळेला त्यांना पुन्हा पुन्हा 3दा आठवण करून देतो की तुम्हाला मुलाबाळाची गरज आहे, माहिती आहे ना? हो हो फादर, त्यासाठी तर आम्ही लग्न करतो. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही त्या बँक खात्यामध्ये आणि मंडपामध्ये आणि जेवणामध्ये गुंतून पडू नका. जे चर्चमध्ये लग्न असतं ते महत्वाचं असतं,
आणि म्हणून फादर जेव्हा हात उंचावतील आणि मी प्रार्थना म्हणतील त्यावेळेला आमेन हा शब्द उच्चारायला विसरू नका. आणि जर तुम्ही आमेन म्हणाला तरच परमेश्वराची कृपा तुम्हाला मिळेल आणि तुमची इच्छा सफल होईल, अन्यथा तुम्हाला मुलबाळ होणं कठीण आहे. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आतापर्यंत आपल्या चर्चमध्ये मी जी स्वतः लग्न लावलेली आहे आणि हा आशीर्वाद दिलेला आहे, त्या तो आशीर्वाद देत असताना अगदी शेवटच्या 2 लाईन आल्यानंतर मी त्या कपलकडे बघतो आणि बघत असताना शेवटचा आमेन हा शब्द बोलताना त्यांचे ओठ हलतात की नाही दोघांचे त्याकडे माझे काटेकोरपणे लक्ष असतं. आणि जर त्यांनी ते तोंड हलवलं नाही, आमेन शब्द उच्चारला नाही, तर मी वेदीवरून सांगतो कृपया आमेन हा शब्द पुन्हा एकदा उच्चारा. हे सांगतो म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता गेल्या 4 वर्षांमध्ये जेवढी लग्न झालेली आहे त्यापैकी फक्त एक कपल सोडलं तर सर्वांना मुलबाळ झालेली आहे. हा फार मोठा चमत्कार आमेन शब्दामध्ये होऊ शकतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता 4 वर्षांमध्ये जेवढी कपल येऊन गेली त्यापैकी जवळजवळ 5 ते 6 कपल सोडली तर जवळजवळ 98 कपल्सला मुलाबाळांची देणगी मिळालेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढा ह्या आमेन शब्दामध्ये पावर असतो. आणि म्हणून प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला परमेश्वराची ही देणगी, मुलाबाळांची देणगी आपल्याला मिळत नाही, त्यावेळेला आपण धर्मगुरूकडे येऊन काउन्सिलिंग करणं फार गरजेचं आहे. त्या काउन्सिलिंगसाठी केवळ बाई येऊ नये, पुरुषाने येऊ नये, तर त्या दोघांनी तिथे यावं आणि राजरोसपणे आपली फाईल दाखवावी आणि फादर जे काही मार्गदर्शन करतात ते व्यवस्थित ऐकावं आणि त्याप्रमाणे पुढचं जीवन जगावं. 100% त्या कपलला माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो मुलाबाळाची देणगी मिळते, हा माझा अनुभव आहे. चर्चच्या सुरुवातीच्या काळामध्ये, जुन्या करारामध्ये आपण पाहतो अब्राहम आणि सारा हे देवाकडे अपत्यासाठी प्रार्थना करायचे आणि देव त्यांना आशीर्वाद द्यायचा. परंतु सारा जखड म्हातारी झाली, अब्राहम जखड म्हातारा झाला. अरे आता त्यांचा मासिक धर्म संपला, त्या बाईचा साराचा. आता कुठला मला मुलबाळ होणार? तरी सुद्धा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराला सर्व काही शक्य असते. ती वयात असताना सुद्धा तिला मुलगा झाला इसहाक नावाचा. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यामधून आपली यहुदी धर्माची आणि त्यामुळे ख्रिस्ती धर्माची ही वंशावळ आपण आज पाहतो. त्यानंतर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे जकर्या आणि त्याची बायको अलिशिबा हे देखील परमेश्वराकडे प्रार्थना करत होते, आम्हाला पुत्र प्राप्ती होऊ दे, आम्हाला बाळाची देणगी मिळू दे. आणि असं सांगता सांगता परमेश्वराने त्यांना वचन दिलं की मी तुम्हाला बाळ देणार, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला बाळ देणार. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना जकर्या काय करायचा? आपले लेडीसेवक जसे इन्सेस करतात त्याप्रमाणे तो इन्सेस करायचा. आणि आता तुम्ही मला बघू शकता, मी तुम्हाला बघू शकतो, पण पूर्वीच्या काळाची ती धर्ममंदिरं होती, ती पॅक होती, पडदा होता ह्या बाजूला ह्या बाजूला. मी काय करतो ते तुम्हाला दिसत नव्हतं, तुम्ही फक्त ऐकायचं, बघायचं नाही मला. आणि अशा ह्या सँच्युरीमध्ये फक्त धर्मगुरू येणार आणि जो इन्सेस करणारा माणूस आहे तो येणार. आणि त्या ठिकाणी असं इन्सेस करत असताना जकर्याला देवदूताने दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं तुझी बायको प्रेग्नेंट होईल. तेव्हा जकर्याला संशय आला, कशी काय बायको प्रेग्नेंट होणार? अलिशिबा ही वयातीत आहे, तिचा मासिक धर्म बंद झालेला आहे, मी सुद्धा वयातीत आहे. आणि हा संशय त्याने दाखवला म्हणून परमेश्वराने त्याला मुकं केलं, त्याची जीभ तालुला चिकटली आणि त्याला सांगितलं तू माझ्यावरती अविश्वास दर्शविला म्हणून तू आतापासून मुका होशील. आणि मग तो बाहेर आला आणि त्याने बघितलं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अलिशिबा प्रेग्नेंट झाली, जिला 9 महिन्यांनी
काय झालं, पुत्र प्राप्ती झाली. त्याचं नाव आहे योहान बाप्तिस्ता. प्रिय बंधूंनो, पवित्र मरियेच्या जीवनामध्ये काय घडलं पहा. 16-17 वर्षाची मुलगी प्रेग्नेंट होते आणि तिच्या ठाई परमेश्वर जन्म घेतो, कारण परमेश्वराला काहीच अशक्य नाही. आणि म्हणून ज्या कपल्सला पुत्र प्राप्ती किंवा बाळ प्राप्ती झालेली नाही, परमेश्वराने त्यांना अद्याप माता पिता होण्याचं भाग्य दिलेलं नाही, त्या लोकांनी विश्वासाने परमेश्वराकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे आणि तो विश्वास दर्शवणं गरजेचं आहे. अनेक वेळेला माझ्या प्रिय बंधूंनो, बाळ न होण्याला काही शारीरिक गोष्टी जशा कारणीभूत असतात, तशा मानसिक गोष्टी सुद्धा कारणीभूत असतात आणि तशा काही आध्यात्मिक गोष्टी सुद्धा कारणीभूत असतात. त्याकडे लक्ष देणं फार फार गरजेचं आहे. आणि म्हणून अशा कपल्सनी विश्वासाने धर्मगुरूची अपॉइंटमेंट घेऊन आलं पाहिजे. आणि जे काही आहे, दिस इज व्हाईट, दिस इज ब्लॅक, जे काही आहे ते विश्वासाने फादरांना सांगितलं पाहिजे. फादर योग्य अचूक मार्ग तुम्हाला सांगतील. तो मार्ग निवडल्यानंतर ते प्रार्थना करतील आणि माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, त्या कपल्सला 100% बाळ होऊ शकतं. आजच्या तरुण पिढीला याबद्दल काहीच माहिती नाही. फक्त एखाद्या मुलीच्या प्रेमात पडायचं, एखाद्या मुलाच्या प्रेमात पडायचं आणि पटकन फादरकडे यायचं, लग्नाचा फॉर्म भरायचा. परंतु माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, पुढे आम्ही बाप होऊ का, पुढे ती आई होईल का, त्याबद्दल माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो चर्चा होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोयीक झाल्यानंतर दोघा मुलांची चर्चा होणं गरजेचं आहे. या बाबतीत ती चर्चा केली जात नाही. रॉंग लाईफस्टाईल जी आहे ती फॉलो केली जाते आणि त्या रॉंग लाईफस्टाईलमुळे आज लग्न झालेल्या कपल्सला मुलं बाळं होत नाही. आणि तीच लाईफस्टाईल मी एक्सप्लेन करू शकतो आणि ती लाईफस्टाईल बदलल्यानंतर या कपल्सला मुलं झालेली मला आढळलेली आहे आणि मला 98% रिझल्ट मिळालेला आहे. त्याबद्दल मी संत जनाला धन्यवाद देतो. मी प्रभू परमेश्वराला धन्यवाद देतो. आमेन. आमच्या दानांचा स्वीकार कर व तुझ्या शाश्वत जीवनाच्या वचनाने आमचे पोषण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम्हाबरोबर असो.
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तालदायक आहे. आम्हासाठी नम्रता धारण करून तो मनुष्य झाला आणि तुझी अनाधिकाधिक योजना त्याने पुरी केली. तो आमच्या दानाचा मार्ग मोकळा केला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकांबरोबर निरंतर गुणगानात आम्ही सामील होऊन तुझा गौरव गातो. पवित्र 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 सर्व परमेश्वर सर्वांनी पृथ्वी जगण्याने परमेश्वर प्रभू खरोखर पवित्र आणि सर्व पावित्र्याचा तो उत्तम आहे. ही दाने पवित्र करण्यासाठी प्रार्थना करू. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त स्वेच्छेने स्वीकारलेल्या प्रसादापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देऊ म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पित जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा प्याला प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण देवघोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे विद्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व आनंददायकाला अर्पण करतो व तुझ्या समोर राहण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व तुझ्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या सभेची तू आठवण कर. आमचे प्रभू स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑल्बर्ट ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा होण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व भक्तभगिनींची तू आठवण कर. त्यांना ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांना दया कर. देवमाता धर्ममणी मरिया सारेशी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात नाही, पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आपल्या पॅरिशमध्ये आणि आपल्या पॅरिश बाहेर लग्न झालेल्या सर्व जोडप्यांना परमेश्वराने बाळाची देणगी द्यावी आणि त्यांचा वंश वृद्धिंगत व्हावा त्यासाठी प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इथे अक्षेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर जसे आमच्या घरात मागतो तशी तू आमच्या घरात क्षमा कर आणि हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती आमच्या दाताऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रेषितात्मा, मी तुम्हासाठी शांती दाखवून देतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या बाबाकडे पाहतोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती पैकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस
ह्या पोखराच्या भोजनात बोलावण्यात आलेल्या सर्व धन्य आज आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे नवनवीन करण्यासाठी सणांची सर्व विचार करण्यासाठी हे एकटे सर्व करणार आहे. पोलीस स्टेशनमधून फोन, तहसीलदारांना फोन आणि अनेक फोनांना त्यांना सामोरं जावं लागलं आहे. आणि हा एक टेन्शन आहे. दरवर्षीपेक्षा आपण सणाला जी आपण आखणी करतो त्यापेक्षा यावर्षी त्यांच्यावर मोठं संकट आलेलं दिसत आहे आणि त्यांना खूप त्या संकटाला सामोरं जावं लागलं आहे. मग त्यांच्या आरोग्यासाठी मी दररोज त्यांच्याबरोबर बोलत असतो आणि त्यांच्या बोलण्यावरून मला कळत आहे. आज तुम्ही सुद्धा पाहता की त्यांच्या तब्येतीवर परिणाम म्हणजे टेन्शन त्यांना त्रास आहे. त्यांच्या आरोग्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. या आमच्या सर्व गावात तुझे नाव पवित्र मानले जावं. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर विषयाचे भावना हो. नमो कृपापूर्ण प्रभू तुझ्याकडे आहे. धन्य दुसरे आणि धन्य तुझ्या उदराचे येशू. तुझा पुत्र प्रसन्न असो. धन्यवाद. उभे राहा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्यामुळे आमचे मन स्वर्गीय गोष्टींकडे वळले जावं व स्वर्गाच्या आशेमुळे आमची पावले सर्वांगावर पडो ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, शेवटचं गीत चालू असताना आपण दर्शनासाठी यायचं आहे आणि त्यानंतर चर्चच्या बाहेर जाऊन ख्रिस्त शरीराचा स्वीकार करायचा आहे ही नम्र विनंती. संत जेरोमच्या नोवेनाचा तिसरा दिवस. आपण हा नोवेना आपल्या पॅरिशमध्ये आणि पॅरिश बाहेर त्याचप्रमाणे आपल्या ओळखीचे जे कोणी लोक आहेत ज्यांना अद्यापही लग्न होऊन सुद्धा मुलाबाळाची देणगी मिळाली नाही अशा सर्व कपल्सना पुत्रप्राप्ती कन्याप्राप्ती व्हावी म्हणून हा नोवेना संत जेरोमच्या चरणाशी अर्पण करूया. कळकळीने प्रार्थना करूया. या काही महिन्यात किंवा वर्षभरामध्ये संत जेरोमने त्यांना पवित्र कृपेचा स्पर्श करावा आणि त्यांची मागणी इच्छा आकांक्षा पूर्ण करावी. सुरुवातीची प्रार्थना. हे संत जेरोम आमच्या तुझे स्वीकार करण्यासाठी आणि देवमातेच्या महान संतान अनेक पवित्र पुस्तके अभ्यास करून त्याचा तो एक पवित्र ग्रंथ तयार केला. तसेच तुझ्या धर्मग्रंथामध्ये विकृतीच्या लोकांना एकत्र करत म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगाचा
ख्रिस्त सर्वेशी कृष्णाने आमच्यासाठी प्रार्थना कर. हे सर्वशक्तिमान देव बाबा, तू संत जेरोमला एका सामान्य धर्मगुरूचा अवतार दिलास. त्याच्या उपदेशाद्वारे तारणाची रहस्य आम्हाला प्रकट केलीस. आम्ही एकमेकांवरती प्रेम करावे, वैशिष्ट्य आदेशाप्रमाणे वागावे, अशी आम्हाला शक्ती मिळावी म्हणून हे दयावंत परमेश्वर, धर्मगुरूला आवश्यक असलेल्या बुद्धिमत्ता, पवित्र चारित्र्य, उपकार बुद्धी, अन्य भाषांचं ज्ञान, उत्साह व आध्यात्मिक कार्य करण्याची कळकळ या सर्व सद्गुणांनी संपन्न करून तू संत जेरोमला घडविलेस. त्याच्या उदाहरणाने व प्रार्थनेद्वारे आम्हाला आमच्या बंधुभगिनीवर निस्वार्थी प्रेम करता यावे व इतरांना आमच्या चांगल्या वर्तनाने ख्रिस्ताचा प्रकाश देता यावा, की त्याद्वारे तुझा गौरव होईल म्हणून हे दयावंत देवा, संत जेरोमने पवित्र बायबलचा सखोल अभ्यास केला, देवाच्या शब्दावर मनन चिंतन केले व ख्रिस्ताच्या तारणाची गूढ रहस्य लोकांना साध्या व सोप्या भाषेमध्ये उघड केले. तसेच त्याने प्रायश्चित्त, प्रार्थना व त्याग करून पवित्र मानले. आम्ही सुद्धा पवित्र बायबलचे नेहमी वाचन करावे, त्यावर मनन व चिंतन करून देवाच्या वचनाप्रमाणे वागावे म्हणून हे दयानिधे संत जेरोमला दीनदुबळ्यांची, दुःखितांची दुःखे दूर करण्यासाठी, आजारांचे आजार बरे करण्यासाठी शक्ती दिलीस. त्याच्या पायाशी आज आम्ही श्रद्धापूर्ण अंतःकरणाने जगलो आहोत. शारीरिक व मानसिक आजार, पापबुद्धी, अधिक विमर्शना, दारिद्र्य व चिंता यापासून आमचे रक्षण व्हावे. तसेच आमच्या धर्मग्राम व शेजार, बंधुभाव, शांती व सौख्य नांदून आम्ही तुझ्या अधिक जवळ यावे म्हणून संत जेरोमद्वारे आम्हाला आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान सनातन परमेश्वर, आम्ही प्रार्थनापूर्वक अंतःकरणाने संत जेरोमची भक्ती करतो. त्याच्या ज्ञानाचा प्रकाश आम्हाला मिळावा व त्याच्याप्रमाणे बायबलचे वाचन करण्यास व त्याप्रमाणे वागण्यास आम्हाला स्फूर्ती मिळावी, अशी प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इच्छेप्रमाणे हो. नमो कृपापूर्ण प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचबरोबर असो. हे संत जेरोम, प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांती, देवाच्या शब्दावर